प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आणि मी प्राध्यापक रमेश घोरपडे। आज आपण चालू घडामोडीचा जो काय भाग आहे तो चांगल्यारीत्या लक्षात घेणार आहोत, समजून घेणार आहोत। आजचा जो दिनविशेष आहे या दिनविशेषाने आपल्याला या भागाला सुरुवात करणं हे जरा महत्त्वाचं वाटेल। आज आहे 3 जुलै आणि 3 जुलै रोजी एक दिवस असतो। कोणता दिवस आहे बघा? जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस हा दिवस आहे। जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस आणि हा दिवस कधी साजरा केला जातो तर 3 जुलैला साजरा केला जातो, लक्षात राहू द्या। ओके, आजचा हा दिनविशेष असेल आणि आता आपण आजच्या ज्या काय महत्त्वाच्या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे ते प्रश्न आपण सुरू करू। सर्वजण व्यवस्थित लक्ष द्या, कुठला पार्ट कशा पद्धतीने इथे कव्हर करायचा आहे ते आपण बघूयात। बघा मित्रांनो, भारतामधील पहिला संपूर्णपणे लाकडापासून बनवलेला गुरुद्वारा जो आहे तो गुरुद्वारा कोठे आहे असं विचारलंय त्यांनी। तर तो जो गुरुद्वारा जर तुम्ही पाहिला तर तो गुरुद्वारा हा फाजिल्का या ठिकाणी आहे। आणि फाजिल्का कुठे आहे तर फाजिल्का हे पंजाब मध्ये आहे। ओके, पंजाब या राज्यामध्ये फाजिल्का आहे आणि त्या फाजिल्का मध्ये जो गुरुद्वारा तयार करण्यात येत आहे तो गुरुद्वारा पूर्णपणे लाकडापासून तयार केलेला आहे, थोडंसं लक्षात राहू द्या। ओके, महत्त्वाचा तो मुद्दा आहे, परीक्षासाठी तो गरजेचा आहे। पुढे जाऊयात आपण, ठीक आहे। चला आता बघा, US ओपन BWF ओके बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन यांच्या माध्यमातून वर्ल्ड टूर 2025 ही जी वर्ल्ड टूर आहे या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय, ओके पहिला म्हटलंय, हा शब्द महत्त्वाचा आहे। इथून या प्रश्नाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल। पहिला भारतीय पुरुष म्हटलंय, पुरुष खेळाडू कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। लक्ष्य सेन, त्यानंतर HS प्रणॉय आणि आयुष शेट्टी आणि त्यानंतर शेवटी कंदाबी श्रीकांत। तर त्याचं उत्तर आहे आयुष शेट्टी, हे उत्तर आहे, थोडंसं नोट डाऊन करा। चला पुढे जाऊयात आपण। त्यानंतरचा जो काय भाग आहे, तिसरा जो प्रश्न आहे तो काय आहे बघा, की US या ठिकाणी ओपन BWF वर्ल्ड टूर 2025 ला झाली होती, आत्ताचा तो प्रश्न आहे। परंतु इथे काय म्हटलंय, महिला एकेरी स्पर्धेमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने विजेतेपद पटकावलं आहे ती महिला सांगायची आहे तुम्हाला। तर त्या महिलेचं नाव आहे तन्वी शर्मा। काय नाव आहे तिचं? तन्वी शर्मा आहे। तर आता पुढे जाऊयात आपण। त्यानंतरचा जो काय पार्ट आहे, नंतरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, संगणक क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम सिलिकॉन चिप विकसित करणारा कोणता देश आहे? आता लक्षात घ्या, कम्प्युटरमध्ये सिलिकॉन नावाचा जो काय पार्ट आहे तो पार्ट कोणत्या देशाने बसवलेला आहे? सिलिकॉन हे जे आहे कम्प्युटरमध्ये सेमी कंडक्टर म्हणून काम करणार आहे। आणि सिलिकॉन जेव्हा कम्प्युटरमध्ये टाकला जातो तेव्हा त्याचं वैशिष्ट्य किंवा उद्देश काय असतो तर कम्प्युटरचा जो काय वेग आहे त्याची कार्यक्षमता जी आहे ती कार्यक्षमता त्या सिलिकॉनमुळे वाढते आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वर्क या ठिकाणी करता येतं। ओके, एक सेमी कंडक्टर म्हणून काम करेल आणि ही जी सुविधा आहे किंवा हा जो शोध आहे तो अमेरिका या देशाने लावलेला आहे। थोडंसं आपण पुढे जाऊयात। बघा, रग्बी प्रीमियर लीग 2025 म्हणायलंय आणि या स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलंय असं म्हटलं आहे। लक्षात ठेवा, एखादी स्पर्धा असेल
तर त्या स्पर्धेमध्ये एखादा खेळाडू जिंकलेला असेल, नाहीतर एखादा संघ विचारला जाईल खेळाडूमध्ये महिला खेळाडू आहे का किंवा मग पुरुष खेळाडू आहे का, हे तुम्हाला बघावं लागणार आहे. तो संघ महिलांचा की पुरुषांचा याबद्दल तुम्हाला विचार करावा लागणार आहे. आणि या संघाने कोणत्या संघाला हरवलं याबद्दलही तुम्हाला थोडंसं बघावं लागेल. एखादा पुरुष जिंकला असेल तर त्या पुरुषाने कोणत्या खेळाडूला हरवलेला आहे तेही त्याचा विचार करावा लागणार आहे. तर लक्षात ठेवा, रग्बी प्रीमियर लीग हे जे आहे ते 2025 मध्ये या स्पर्धा पार पडल्या आणि या स्पर्धेमध्ये चेन्नई बुल्स नावाचा जो काय संघ आहे हा संघ जिंकला आणि या संघाने दिल्ली रेज नावाच्या या संघाला हरवलेलं होतं. लक्षात ठेवा, दिल्ली रेज हा संघ हरला आणि चेन्नई बुल्स हे या स्पर्धेमध्ये जिंकलेलं आहे. हाही मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. या प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार होतात. कुणी जिंकला, तर तो चेन्नई बुल्स याने जिंकला. चेन्नई बुल्सने कोणत्या संघाला हरवलं, तर ते तुम्हाला दिल्ली रेज असं सांगायचं आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा की जुलै 2025 मध्ये SCO नावाची ही जी संघटना आहे, SCO या संघटनेविषयी थोडंसं बोलतो, ज्याला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. आणि ही जी संघटना आहे ही चीनमध्ये स्थापन करण्यात आलेली होती. चीनमध्ये नेमकं कुठे, तर चीनमध्ये ती शांघाय या ठिकाणीच स्थापन करण्यात आलेली. शब्दच आहे बघा, शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे. चीनमध्ये स्थापन झालेली ही संघटना. आणि ही कधी स्थापन झाली, तर ती 2001 ला स्थापन झाली. ओके, 15 जून ही तारीख आहे, लक्षात ठेवा, 15 जून 2001. आणि या संघटनेमध्ये सदस्य राष्ट्र किती आहेत, तर सदस्य जर विचारले, मेंबर जर विचारले, तर ते 9 राष्ट्र आहेत. भारत आहे का, तर डेफिनेटली भारत पण आहे. आणि भारत कधी झाला, लक्षात ठेवा, इंडिया पण या संघटनेचा सदस्य आहे. आणि इंडियाने सदस्यत्व कधी मिळवलं, तर 2017 मिळवलं. कधी मिळवलं, 2017 या संघटनेचं सदस्यत्व मिळवलेलं आहे. आणि लक्षात ठेवा बघा, मागे 2025 जुलै महिन्यामध्ये या संघटनेची बैठक पार पडली होती. आणि ती बैठक फक्त रक्षा मंत्र्यांची होती. रक्षा मंत्रीचा अर्थ होतो संरक्षण मंत्री. आणि आपले संरक्षण मंत्री कोण आहेत, तर आपले संरक्षण मंत्री हे अमित शहा आहेत. आणि मग यांच्या माध्यमातून काय होतं बघा की चीनचे जे काय रक्षा मंत्री आहेत, हे चीनचे रक्षा मंत्री ज्यांचं नाव डॉन आहे म्हणून बघा. आणि मग काय झालं माहितीये का की या रक्षा मंत्र्याला भेट द्यायची होती. ओके, वस्तू द्यायची होती. तर त्यांनी कोणती वस्तू दिलेली बघा, तर ती आहे मधुबनी पेंटिंग नावाची ही वस्तू दिलेली आहे. आता थोडस पुढे जाऊयात. ओके बघा, SCO रक्षा मंत्र्याच्या बैठकीमध्ये रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. मी अमित शहा म्हणलो होतो, गृहमंत्री त्यांच्या गृह खातं आहे बघा त्यांच्याकडे. ठीक आहे, ओके, ते लक्षात राहू द्या. आणि इथे रक्षा हे जे खातं आहे, संरक्षण हे जे खातं आहे, ते राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. आणि ते चीनमध्ये कुठे ही बैठक आयोजित करण्यात आली होती, तर किंग दाओ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ओके, तेही लक्षात राहू द्या तुम्ही. थोडंसं पुढे जाऊयात आपण. चला पुढे लक्ष द्या की इथे काय म्हटलंय, जून 2025 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे. या वर्षामध्ये कोणत्या शहरात म्हटलंय, कोणत्या शहरात इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, बघा, इंटरनॅशनल पोटॅटो सेंटरचा साऊथ एशिया रिजनल सेंटर म्हणून स्थापना करण्यात आलेली. साऊथ एशिया रिजनल सेंटर असेल आणि ते भारतामध्ये आहे. भारतामध्ये कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेलं आहे, तर ते आग्रामध्ये स्थापन करण्यात आलंय. आणि तुम्हाला राज्य विचारलं तर ते आहे UP, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर उत्तर प्रदेशमध्ये आग्रा या ठिकाणी काय स्थापन झालेलं आहे, तर इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर
हे कायम लक्षात ठेवा. आणि हे इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर साऊथ एशियाचं रिजनल सेंटर म्हणून काम करेल. रिजनल सेंटरचा अर्थ काय होतो, तर रिजनल सेंटर म्हणजे जी साऊथ एशिया आहे, या साऊथ एशियाचा जो काय प्रदेश आहे, या एवढ्या प्रदेशासाठी एक सेंटर कोणतं असणार आहे पोटॅटोसाठी, तर इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर हे यूपी मध्ये असेल, आग्रा या ठिकाणी. आणि याचा उद्देश काय आहे बरं, तर पोटॅटोचं वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करायचं. त्याचं जे बियाणे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती शोधायच्या, त्याच्यामध्ये क्षमता उत्पादनाची कार्यक्षमता वाढवायची, पोटॅटोच्या अँगलने त्याची सुधारणा कशी करता येईल त्या संदर्भात त्यांचं काम आहे. पुढे चला, आता निपाह नावाचा रोग आहे बघा. या निपाह नावाचा जो काय व्हायरस आहे, हा व्हायरस शोधण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल लॅम्प बेस्ट टेस्ट किट शोधून काढलेले आहे. ओके, ही टेस्ट किट त्यांनी विकसित केलेली आहे. तर ही जी विकसित केलेली आहे, तर कोणी केलेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा, फर्स्ट ऑप्शन आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, किंवा त्याला सिरम तुम्ही म्हणा, आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्यानंतर पुढे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर त्याचं उत्तर आहे हे व्हायरस आहे. व्हायरस म्हणजे हे वैद्यकीय क्षेत्रात येणार आहे, मेडिकल क्षेत्रात येणार आहे, म्हणून तुमचं आन्सर हे काय असलं पाहिजे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असलं पाहिजे, इन शॉर्ट ICMR. ओके, तर आता या क्वेश्चनचं जे काय एक्सप्लेनेशन आहे ते खाली आहे. इंडियाज म्हणजे भारताची कोणती संस्था, तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे या ठिकाणी ती कार्यरत आहे. आणि जून 2025 मध्ये पोर्टेबल लॅम्प बेस्ड एक रॅपिड टेस्ट किट म्हणून विकसित करण्यात आलेले आहे. निपाह नावाच्या व्हायरसच्या संदर्भामध्ये विकसित करण्यात आली. म्हणजे हा व्हायरस जर एखाद्या पेशंट मध्ये असेल तर त्याचं तात्काळ संशोधन करता यावं. ओके, म्हणून ही किट विकसित करण्यात आली. या किट मध्ये काय उद्देश काय आहे बघा, 100% संवेदन क्षमता आणि त्याचबरोबर विशिष्टता म्हणजे वैशिष्ट्य या किटचं आहे की या किटच्या माध्यमातून तुम्ही निपाह नावाचा व्हायरस शोधू शकता. 1-2 तासात याची चाचणी क्लिअर केली जाऊ शकते, पूर्ण होऊ शकते. चाचणीला साधारणतः 250 रुपये खर्च येईल. आणि डू नॉट परफेक्ट this price, always remember you. ओके, चला पुढे बघूयात काय आहे. तर आता बघा, बंगचेरला नावाचं हे जे ठिकाण आहे, म्हणजे ही जी नदी आहे, ही नदी आणि गोदावरी नदी या दोन्हीच्या संदर्भामध्ये एक कंबाईन प्रश्न विचारलेला आहे. हा एक प्रकल्प आहे, त्याला बंगचेरला प्रकल्प असं म्हटलं जातं. आणि हा नदीजोड प्रकल्प आहे. ओके, हा जो नदीजोड प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला दिसेल, तर आंध्र प्रदेशमध्ये दिसतोय. आणि तेलंगणा या प्रकल्पाला विरोध करतोय, हे पण लक्षात राहू द्या. कोणतं राज्य विरोध करत आहे, तर तेलंगणा विरोध करत आहे. आणि गोदावरीचं जे काय म्हणजे जेव्हा पूर येतो, भयानक एकदम पाणी असतं, तेव्हा हे जे पाणी आहे हे कुठेतरी अडवलं गेलं पाहिजे. आणि हे जे पाणी आहे हे पाणी दुसऱ्या नद्यांमध्ये पाठवलं पाहिजे. तर तुम्हाला एक होमवर्क असेल की गोदावरीचं अतिरिक्त पाणी जे आहे ते कोणत्या नदीकडे वळवण्यात येणार आहे, याच्या रिलेटेड तो प्रश्न आहे. त्या नद्यांची नावं जी आहेत ते तुम्हाला कमेंट करून सांगायची आहेत. आणि इथे आपण आजच्या भागामध्ये थांबूयात. उद्या परत एकदा नवीन जो काय पार्ट असणार आहे तो आपण घेऊन येणार आहोत. तर सर्वांनी लेक्चर व्यवस्थित बघा, लेक्चर जास्त मोठं नसणार नाही. आणि धन्यवाद, अभ्यास करत राहा. थँक्यू.